सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। माऊलींच्या वारकऱ्यांसाठी मुंबईचे 65 तज्ज्ञ डॉक्टर सेवेत। तब्बल 10,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी। नमस्कार, मी उपसंपादक दीपक नाना वाबळे। आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज नेटवर्क। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी पुरंदरमध्ये सेवाभावाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे। घाटकोपर मेडिकल असोसिएशन, कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन, न्यू पुरंदर प्रॉपर्टीज आणि उद्योगपती अनिल भानुदास कामथे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरात तब्बल 10,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे गेल्या 13 वर्षापूर्वी अवघ्या 10 डॉक्टरांपासून सुरू झालेला हा सेवायज्ञ आज 2026च्या वारीत तब्बल 65 तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचला आहे। मुंबईमध्ये दररोज रुग्णांची सेवा करणारे अनेक नामवंत डॉक्टर या महाआरोग्य शिबिरासाठी आवर्जून उपस्थित राहिले। वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि चरणसेवा करण्यासोबतच अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेशही यावेळी देण्यात आला। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून माऊलींच्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा अनुभव आमच्यासाठी वेगळा आणि समाधान देणारा असल्याची भावना डॉक्टरांनी व्यक्त केली। या संपूर्ण महाआरोग्य शिबिराचे उत्कृष्ट नियोजन उद्योगपती अनिल भानुदास कामथे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आले। 10 डॉक्टरांपासून सुरू झालेला सेवायज्ञ आज 65 तज्ज्ञ डॉक्टर आणि 10,000 वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेपर्यंत पोहोचला। माऊलींच्या चरणी अर्पण केलेली ही आरोग्य सेवा निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे। धन्यवाद। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण पुणे पंढरपूर मार्गावरील एमआय शिवरी या ठिकाणी आहोत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीमधनं प्रस्थान ठेवल्यानंतर पंढरपूरकडे जातोय। सासवडला 2 दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर आज जेजुरीमध्ये मुक्काम होणार आहे। त्याच्यामध्ये आज शिवरी एमआय शिवरी तीर्थक्षेत्र एमआय शिवरी या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उतरवून एमआय मातेला त्यांची भेट होते आणि भेट होऊन नैवेद्य दिला जातो। या कामासाठी या विधीसाठी 2 ते 2.5 तास ही पालखी एमआय शिवरीमध्ये असते। या दरम्यान पुरंदर न्यू पुरंदर प्रॉपर्टीज तसेच कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन असेल, घाटकोपर मेडिकल असोसिएशन असेल, गेल्या 13 ते 14 वर्षापासून अखंड वारकऱ्यांची सेवा करण्याचं एक ध्येय घेऊन ही जी टीम आहे, जवळपास 50 डॉक्टर्स, पहिली सुरुवात झाली होती 10 डॉक्टर्सनी, परंतु आज 50 डॉक्टर्स प्रत्यक्ष वारकऱ्यांची सेवा करताना येतात आणि कुठेतरी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो। आपल्याला ज्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये जे संप्रदायाचा जो वारसा आहे, सेवा करण्याची संधी कमी भेटते, परंतु या वारीनिमित्त या सर्व डॉक्टर्सला ही संधी निर्माण होते आणि ते मनोभावे सेवा करताना जवळपास 10,000 प्लस वारकऱ्यांना त्यांनी आज सेवा दिलेली आहे। एक टेम्पो फॉर मेडिकल त्यांनी आणले होते, ते सर्व संपलेले आहेत। आता मेडिकल जो कॅम्प आहे तो संपलेला आहे। पाठे 3 वाजल्यापासून आता जवळपास 1 वाजेपर्यंत हा कॅम्प चाललेला होता आणि ही जी टीम आहे, त्याचबरोबर उद्योगपती अनिल कामथे न्यू पुरंदर प्रॉपर्टीचे ओनर यांच्या माध्यमातून ही टीम येते आणि कुठेतरी आपण काहीतरी करू समाजासाठी करणार आहोत आणि करायची इच्छा आहे। त्यांनी हे प्रत्यक्ष वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये यांनी स्वतःसाठी झोकून दिलेलं आहे। पुढल्या वर्षी ते मोठ्या ताकदीने परत येणार आहेत सेवेसाठी। पण या उपक्रमादरम्यान त्यांची जी भावना आहे ती एकदम प्रांजळ आणि चांगली भावना घेऊन त्या या ठिकाणी येतात।
आणि वारकऱ्यांची सेवा करतात. या सेवेला आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्कतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. I am Dr. Anil Hardas Malani. I am a member of Ghatkopar Medical Association. This is my third consecutive year in this Warkari camp. This is the first time in my life I have seen such a organization with such brilliant efforts to treat at least 10,000 patients in the span of 10 hours, which is remarkable. It is actually a Guinness record, I should say, because we have got 10 lakhs people, followers, Warkaris who are walking on the road in front of us, and we have got a channel from which they enter into our camp, and we have no time to breathe, and we are just listening and giving the medicines. Such a speed of treating the patient and looking at their faith, how much faith they have for Pandurang and Vithala. Looking at that, we are nobody in front of them. But this is our bit of service which we can give to the public and to Lord Vithala at our best. Thank you very much. You are satisfied, sir? I am very much satisfied, and I must say that Anil Kamte is our spearhead, and also Dr. B.C. Patil, and Dr. President of Ghatkopar Medical Association, Mrs. Singh also, she is our President, Secretary and President, Dr. B.C. Their efforts, they have been working day and night for the last 10 days only to organize and get all the 50 doctors together, make sure they are coming and make sure that they are comfortable while during their stay over here. It is brilliant efforts, brilliant coordination, and brilliant get together for all the doctors. I would say join and give your contribution to such a big affair in our country. We are proud of a country that we are organizing such an affair, such a religious occasion, and such a brilliant medical camp. Thank you very much. Thank you, sir. Thank you. अनुभव तुमचा? वारीचा अनुभव फारच छान आहे. हा वर्णन न करण्यासारखा अनुभव आहे, आणि कुठल्याही अनुभवापेक्षा भक्तीच्या इथं आम्हाला फार श्रेष्ठ अनुभव वाटतो आणि अतिशय मनाला समाधान देऊन जातं. आम्ही घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि कुर्ला मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त यांनी आम्ही इथे सेवा केलेली आहे, आणि इथे आम्ही औषधं गोळ्या आम्ही स्वतः आमचं असोसिएशन विकत आणतं, आणि ड्रेसिंगचं मटेरियल आणि लिक्विड सिरप ऑइंटमेंट सर्व प्रकारचे इंजेक्शन सोडून सर्व प्रकारचे औषधं आम्ही इथे वारकऱ्यांना मोफत देतो, आणि फार आनंद मिळतो. तेही आम्हाला चांगलं सहकार्य करतात, आणि आम्हाला त्यातून आनंद वाढतच जातो. माझं नाव डॉक्टर दिलीप कदम आहे. ओके, धन्यवाद सर. तुमच्या या उपक्रमात शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मी डॉक्टर विनय कुमार सिंग, घाटकोपर मेडिकल असोसिएशनचा माजी अध्यक्ष. गेल्या 15 वर्षापासून आम्ही येतो इथे. मुंबईतून आमची टीम येते, डॉक्टर्सची टीम. आज जवळजवळ 50 डॉक्टरांची टीम इथे आलेली आहे. सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही इथे वारकरी लोकांचे स्वास्थ्याबद्दल त्यांना औषध वगैरे पुरवठा केलेला आहे, आणि खूप उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे. हे आम्हाला एक संधी भेटते मुंबईतून येण्याची, आणि इथे वारकरी लोक जे आहेत त्यांची सेवा करण्यासाठी. आज खूपच चांगला आनंद वाटतो आम्हाला इथे. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार, मी डॉक्टर भगतसिंग पाटील, प्रेसिडेंट इलेक्ट घाटकोपर मेडिकल असोसिएशन, आणि मी ट्रेजरर सुद्धा आहे कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशनचा. मला हे खूप आनंद आहे की हे दोन्ही असोसिएशन्स एकत्र येऊन हे पुण्याचं काम करत आहेत, आणि हे आम्हाला दरवर्षी आतुरता असते ह्या दिवसाची. आम्ही इथे कधी येऊ आणि हे सगळं पालखीचे दर्शन होईल आणि वारकऱ्यांची सेवा करण्याचा आम्हाला संधी मिळेल. आणि याची तयारी जी आहे आता हा पुढच्या वर्षीचा 2027 मध्ये 2 जुलैला हा कॅम्प आहे, आणि ह्या कॅम्पची तयारी आम्ही इथून जाताच पुढच्या महिन्यापासून पुन्हा सुरू होईल. तर आम्ही अनिल कामटे यांचं धन्यवाद करतो, आणि मी घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन या दोन्ही असोसिएशनचं धन्यवाद करतो. रोल सर. नमस्कार, मैं डॉक्टर दीपक बेद, मैं पास्ट प्रेसिडेंट घाटकोपर मेडिकल एसोसिएशन का हूँ. हम पहले शुरुआत जब किए थे तो हार्डली कुछ 10-12 डॉक्टर आए थे, अभी 50 डॉक्टर आ रहे हैं. हम जब पहली बार आए थे तो दवाइयों भी बहुत कम मात्रा में थी, अभी एक टेम्पो भर के दवा लेके आना पड़ा है.
और हम लोग जो गाड़ी में आए थे टेम्पो अलग से आया है। पहले हम लोग 7 बजे उठते थे, 8 बजे उठते थे, अभी हम 3:30 बजे उठ के 4:30 बजे आते हैं ताकि हम सेवा दे सके। धन्यवाद। रोल सर. मी डॉक्टर रविराज शेट्टी, कुर्ला सबर्बन डॉक्टर असोसिएशनचा माजी अध्यक्ष. इकडे प्रत्येक वर्षी आम्ही घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि कुर्ला सबर्बन डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर्स इकडे आम्ही येतो. वारकरींच्या सेवा करण्याचा आपल्याला लाभ भेटतो. तसंच आज सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही इकडे आहोत आणि अजून तरी हे सेवा चालूच आहे. प्रत्येक वर्षी याचा आम्ही येऊन इकडे सेवा करण्याचा आम्हाला आनंद भेटतो. तसंच आम्ही अनिल कामटे यांचा धन्यवाद करतो. त्यांनी आम्हाला हे लाभ करून दिला. ओके, थँक्यू सर. सर रोल. नमस्कार, मी डॉक्टर अमोल गव्हाणे, घाटकोपर मेडिकल असोसिएशनचा कमिटी मेंबर. गेली 15 वर्ष हा प्रोग्राम मी सातत्याने करत आहे, ज्याच्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याचा आम्हाला योग मिळतो. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. त्यांची सेवा केली म्हणजेच माऊलींची सेवा केल्यासारखं झालं आहे. तर परमेश्वरांनी ही आम्हाला दरवर्षी आम्हाला हा संधी द्यावी ही आमची परमेश्वराकडे विनंती आहे. थँक्यू. धन्यवाद सर. अनुभव तुमचा. वारीचा अनुभव फारच छान आहे. हा वर्णन न करण्यासारखा अनुभव आहे आणि कुठल्याही अनुभवापेक्षा भक्तीच्या इथं आम्हाला फार श्रेष्ठ अनुभव वाटतो आणि अतिशय मनाला समाधान देऊन जातं. आम्ही घाटकोपर मेडिकल असोसिएशन आणि कुर्ला मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त यांनी आम्ही इथे सेवा केलेली आहे आणि इथे आम्ही औषधं गोळ्या आम्ही स्वतः आमचं असोसिएशन विकत आणतं आणि ड्रेसिंगचं मटेरियल आणि लिक्विड सिरप, ऑइंटमेंट, सर्व प्रकारचे इंजेक्शन सोडून सर्व प्रकारचे औषधं आम्ही इथे वारकऱ्यांना मोफत देतो आणि फार आनंद मिळतो. तेही आम्हाला चांगलं सहकार्य करतात आणि आम्हाला त्यातून आनंद वाढतच जातो. माझं नाव डॉक्टर दिलीप कदम आहे. ओके, धन्यवाद सर. तुमच्या या उपक्रमात शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आज तुम्ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये कुर्ला सबर्बन डॉक्टर्स असोसिएशन तसेच घाटकोपर मेडिकल असोसिएशन तसेच अनिल कामठे मित्र परिवाराच्या वतीने आज जे काम घेतलंय त्या कॅम्पमध्ये आज तुम्ही काय काय सेवा केली? वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आता वेगवेगळ्या वयातले आम्ही बघितले. पायाला लागण्यापासून जखमांपासून अशक्तपणा एवढ्या वयामध्ये 75-80 वर्षाची सुद्धा वयस्कर आजी आजोबा बघितले. तर ते सुद्धा बिना न थकता जे आहे वारीला येत असतात आणि हे पहिलं वर्ष नाही, ते आमच्यासारखे येतात. जसं आमचं 10-12 वर्ष आहे तसं ते सुद्धा मागच्या कित्येक वर्षापासून लगातार येत आहेत. तर आम्ही सेवा करण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळते इकडे. तुम्ही मुंबईला असताय, मुंबईला ते मुंबईचं जीवन आणि वारकऱ्यांचं जे वारी आहे दरवर्षी तुम्ही गेली अख्खक 13 वर्षामध्ये तुम्ही आज 13 वर्ष आहे तुमचं. किती वारकऱ्यांची तुम्ही सेवा करताय? हे बघा, आम्ही जे आहे ना क्वांटिटी बघत नाही, आम्ही क्वालिटी बघतो. आता किती गणती करणार, म्हणजे अगणित असतात. हे आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा जे बघितलं ते म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडे. आणि आता प्रत्येक वर्षी तोच अनुभव, म्हणजे दरवर्षी तर उलट ती संख्या दिवसेगणिक वाढते. आम्ही पहिले 6 वाजता कॅम्प सुरू करायचो, नंतर 5 वाजता. आज तर आम्ही 4 वाजेपासून कॅम्प सुरू केलेला आहे आणि अजून आता चालू आहे. आता 12-12:30 वाजलेले आहेत. ओके, धन्यवाद सर.